जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, गुलामगिरी या अप्रतिम ग्रंथावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. गुलामगिरी हे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिभेने आणि क्रांतिकारी विचारांनी लिहिलेले एक अद्वितीय पुस्तक आहे, ज्यात गुलामगिरीच्या मुळांवर तर्कसंगत चर्चा करण्यात आलेली आहे. या ग्रंथाची मांडणी ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादाच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यातील विषय अत्यंत सोपा आणि प्रभावीपणे समजावून दिलेला आहे. आमच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला गुलामगिरी या ग्रंथातील प्रत्येक विषयावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करून देणार आहोत. ज्योतिरावांनी आपल्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत मांडलेले सत्य तुम्हाला या सिरीजमधून अनुभवायला मिळेल. या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक कथेमागील ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक कल्पना आणि समाजावर त्याचा कसा प्रभाव पडला हे समजेल. ज्योतिरावांनी उघड केलेले या कथांमागील गूढ आणि गुलामगिरीचा इतिहास तुम्हाला नव्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करेल. या प्रवासाचा भाग व्हा. विचारांच्या या महान क्रांतीला समजून घेण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या मुळांवर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या बरोबर राहा आणि या सिरीजमधील प्रत्येक व्हिडिओ पहा. आपल्या इतिहासाचा एक काळ असा होता जेव्हा शूद्र आणि अतिशूद्रांना अमानुष छळ सहन करावा लागला होता. ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या गुलामगिरी या महान ग्रंथाच्या माध्यमातून या सत्याला वाचा फोडली गेली. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुलामगिरीच्या प्रस्तावनेतून महात्मा फुलेंनी मांडलेले विचार, ज्यातून त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांवरील अन्याय, ब्राह्मणी वर्चस्व आणि खोट्या धार्मिक ग्रंथांचा भांडाफोड केला आहे. गुलामगिरीचा हा प्रवास केवळ इतिहास जाणून घेण्यासाठी नाही, तर समाज बदलाचा विचार करण्यासाठी आहे. चला सुरुवात करूया. गुलामगिरी, शूद्रादिशूद्र यांना कसे छळले गेले या महत्त्वपूर्ण विषयावर. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण या सिरीजमधील आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अमेरिका व आफ्रिका या दोन पृथ्वीच्या मोठ्या भागांमध्ये शेकडो वर्षापासून दुसरे देशातून मनुष्य धरून आणून त्यास गुलाम करण्याची वहिवाट चालू होती. तीचमुळे एकंदर सर्व युरोप खंडातील व दुसरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुधारलेले राष्ट्रास मोठी लज्जा प्राप्त झाली होती. ती दूर करण्याकरता इंग्लिश, अमेरिकन वगैरे उदार लोकांनी मोठमोठाल्या लढाया करून आपले नुकसानीची तर काय, पण आपले जीवाची देखील पर्वा न करता ती फार दिवसापासून चालत आलेली दुष्ट चाल तळाबुडानिशी नाहीशी करून पुष्कळ गुलामास त्यांचे परम आवडते आई बापांपासून, बहीण भावंडापासून, मुलाबाळांपासून व स्नेही मंडळींपासून दुष्ट लोकांनी एकाएकी ताळातोडी करून उभय पक्षात परम दुःख झाल्यामुळे ते दिवसानुदिवस झुरणीस लागून मरणाच्या बेतात आहेत. तोच त्यास एकमेकास भेटेले. आहा, अमेरिकन वगैरे सदाचारी लोकांनी कितीतरी चांगले काम केले बरे. आज त्यास त्या गरीब अनाथ गुलामांची दुर्दशा पाहून दया आली नसती तर ते गरीब बिचारे आपले प्रियकर मंडळीस भेटण्याची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून मरण पावले असते. बरे, त्यास धरून आणणारे दुष्ट लोक त्यास चांगल्या रीतीने तरी ठेवीत असतील काय? नाही, त्यास ते लोक जे जे जाच करीत ते ऐकले असता पाषाण हृदयाच्या मनुष्याचा देखील कंठ दाटून येऊन त्यास रडे आल्या वाचून राहणार नाही. ते त्यास पशुवत समजून त्याचबरोबर नेहमी लाताबुक्क्यांशी काम ठेवीत. कधीकधी ते त्याचभर उन्हामध्ये नांगराला जुंपून त्याचपासून आपली शेते नांगरून घेत असत व त्यांनी काही कम जास्त केले असता त्यांच्या अंगावर बैलाप्रमाणे कोरड्याचे वळचे वळ उठवीत. बरे, इतकेही असून ते त्यांचे पोटा पाण्याची तरी नीट व्यवस्था राखीत काय? मुळीच बोलायला नको. एक वेळ मिळाले, एक वेळ नाही, व ज्यांना मिळे ते अगदी कनिष्ठ प्रतीचे असून फारच थोडे असे. यामुळे त्यास नेहमी अपुरतेच पोटाने उठणे भाग पडे. त्यांच्याकडून दिवसात छाती फुटून रक्त ओकत तोपर्यंत काम घेऊन त्यास अपरात्री गुरांचा गोठा वगैरे घाणेरडे जाग्यात निजायस सोडी. तेथे थकून आल्यानंतर ते गरीब बिचारे त्या
खरबरीत जमिनीवर मृतपाय होऊन पडत. परंतु डोळ्यास पुरती निद्रा म्हणून ठाऊक नाही बिचाऱ्यास निद्रा येणार ती कोटची. एकतर पहिली त्यास धनी साहेब केव्हा पुकारतील याची जबरदस्ती, दुसरे पोटापुरते अन्न नसल्यामुळे जीव हल्लक होऊन परम क्लेश होतात, तिसरे अंगावर चाबुकांचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर रक्ताळून जाऊन त्याचे वेदनेने तळमळ करीत या कुशीचे त्या कुशीवर होत आहेत, चौथे घरचे मनुष्यास आपल्यामुळे किती दुःखे होत असतील याचा विचार मनात येऊन अंतःकरणात दुःखाचा डोंब पाझरल्यामुळे टपटप नेत्रावाटे अश्रूंच्या धारा चालत आणि ईश्वरास प्रार्थना करीत की भगवन आता आमची काहीतरी करुणा तुला येऊ दे, आम्हाला या दुःखापासून मुक्त कर, आमच्याने हे दुःख सहन होत नाही, आता आमचे प्राण जातील तर बरे होईल. अशा संकटात व अशा विचारात सर्व रात्र उजळून जात असे. त्यास जी जी दुःखे झाली ती सर्व पूर्णपणे वर्णन करू गेल्यास भाषेतील शोक रस संबंधी शब्द पुरतील की नाही याचा संशय आहे. तात्पर्य अमेरिकन लोकांनी आज शेकडो वर्षापासून चालत आलेली ती दुष्ट चाल बंद करून गरीब अनाथ लोकास त्या अतिक्रूर लोकांच्या जुलमांपासून मुक्त करून त्या सर्वस्वी सुखी केले. या गोष्टीचा शूद्रादी अतिशूद्रास इतर लोकांपेक्षा अधिक संतोष वाटत असेल, कारण गुलामांच्या स्थितीत असता मनुष्य मात्रास किती दुःखे सोसावी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वाचून अथवा वर सांगितलेले गुलामा वाचून इतर लोकांस थोडाच असेल. आता त्यांच्यामध्ये व वरच्या गुलामांमध्ये इतकेच अंतर असेल की पहिल्याच भट लोकांनी जिंकून गुलाम केले व दुसऱ्या दुष्ट लोकांनी एकाएकी जुलमाने धरून गुलाम केले. बाकी सर्व अंशी ते त्यांच्याशी मिळतात. त्यांच्या स्थितीमध्ये व गुलामांच्या स्थितीमध्ये तिळ मात्र भेद नाही. त्यांनी जी जी संकटे सोसली ती सर्व शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांपासून सोसावी लागली. किंबहुना त्यापेक्षा अधिक देखील म्हटले असता काही चिंता नाही. त्यास जी दुःखे प्राप्त झाली ती ऐकूनच मात्र पाषाण हृदय मनुष्याचे अंतकरण तर काय, परंतु प्रत्यक्ष मूर्तिमंत कहराचा पाषाणही कलकल उकलून आतून दुःखाश्रूचे लोटचे लोट चालून त्याचमुळे पृथ्वीवर इतके जळ होईल की त्यांचे पूर्वजांनी शूद्रादी अतिशूद्रास गुलाम केले. त्यांचे जे वंशज हल्लीचे भटबंधू त्यापैकी जे आपले पूर्वजांसारखे कठोर हृदयाचे नसून कोमल अंतकरणाचे आहेत त्यास असे वाटेल की हा एक जलप्रलय आहे. आमचे दयाळू इंग्रज सरकारास शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांपासून काय काय जुलूम सहन करावे लागले व हल्लीही सहन करीत आहेत त्याच विषयीची मुळीच माहिती नाही. ते जर आम्ही जे जे हिंदुस्थानचे इतिहास लिहिले त्यातील हा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग गाळला त्यास त्यांची दुःखाची माहिती एकदा झाली म्हणजे फार वाईट वाटून आपल्या ग्रंथात जेथे अति निकृष्ट दशेस येऊन पोहोचलेले व दुष्ट लोकांनी गांजलेले ज्यांचे दुःखास पारावार नाही अशा लोकांचे स्थितीचे उपमा देणे झाल्यास शूद्रादी अतिशूद्रांच्याच स्थितीचे उपमा योग्य साजेल असे वाटते. त्यातून कवीच पुष्कळ अशी खेद वाटून काहीसे बरे वाटेल की आजपर्यंत कवितेत त्या शोक रसाची पूर्णपणे तस्वीर श्रोत्यांची मनामध्ये ठसविण्याकरता महाप्रयत्नाने काल्पनिक उदाहरणे रचावी लागत तर त्यांचे ते सर्व श्रम असे ढळढळीत साकार उदाहरण सापडल्यामुळे नाहीसे केले. असे जर आहे तर हल्लीचे शूद्रादी अतिशूद्र यांची अंतःकरणे आपण ज्यांचे वंशात उत्पन्न झालो व ज्यांचे व आपले रक्तमास एकच आहे हा विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये येतो तेव्हा त्यांची दुःखे ऐकून परम दुःखित होत असतील यात मोठे आश्चर्य आहे असे काही नाही. मित्रांनो, अशा ज्वलंत शब्दात महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून शूद्र अतिशूद्रांच्या वेदना, अन्याय आणि छळ यांचा भांडाफोड केला. त्यांनी हेही स्पष्ट केले की केवळ खोट्या धार्मिक परंपरांना मान्यता देऊन शोषण करणारे व्यवस्थापन ज्या समाजाला गुलामगिरीत अडकवते त्याला जागृती आणि शिक्षणाच्या जोरावर मुक्त करता येते. आपल्या पूर्वजांच्या या संघर्षाचा अर्थ आजही
आजही आपल्या समाजाला समजून घ्यायचा आहे. हा इतिहास केवळ आपल्याला भूतकाळात डोकावण्यासाठी नाही, तर भविष्यात समानतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आहे. पुढील भागामध्ये आणखी विचारशील चर्चेसाठी भेटूया. शेवटी फुले यांचा एक महान संदेश लक्षात ठेवा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आपण ही शिक्षण आणि जागृतीचा संदेश पसरत राहूया. गुलामगिरी या ग्रंथावर आधारित ही व्हिडिओ सिरीज फक्त एका पुस्तकाचे विश्लेषण नसून तो एक समाजाला जागृत करणारा प्रवास आहे. ज्योतिराव फुले यांनी मांडलेले सत्य आणि तर्क आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. या सिरीजमधून आम्ही फक्त प्राचीन कथांचा मागोवा घेतला नाही, तर त्या कथांमधील लपलेला गुलामगिरीचा इतिहास उलगडला आहे. या सिरीजच्या प्रत्येक भागामध्ये ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादातून आपल्याला सत्याच्या नव्या दृष्टीने विचार करण्याची संधी मिळाली. आपण पहिल्या कथा केवळ पुराण कथाच नव्हत्या, तर त्या आर्यांनी आपल्या समाजावर लादलेल्या गुलामगिरीच्या जखमांचा आरसा होत्या. बळीराजापासून वामनाच्या कथेपर्यंत, सती परंपरेपासून तेलंगणासारख्या प्रथांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक समाज बदलण्याचा प्रयत्न दिसतो की गुलामगिरी बनवण्याचा प्रयत्न दिसतो. हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. ज्योतिरावांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये तेवत ठेवण्याची वेळ आलेली आहे. त्यांचे विचार फक्त इतिहासाचा भाग नसून ते आपल्या भविष्याच्या उभारणीसाठी एक मार्गदर्शक आहेत. तुम्ही या सिरीजचा भाग बनलात हे आमच्यासाठी प्रेरणादायक नक्कीच आहे. या विचारांचा प्रसार करा, गुलामगिरीचा खरा इतिहास समजून घ्या आणि समाजाला नव्या दृष्टीने पाहण्याची तयारी करा. ज्योतिरावांच्या विचारांनी प्रेरित होऊन एका समतेच्या आणि न्यायाच्या समाजासाठी आपले पाऊल पुढे टाका. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.